पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती मिळाली असून मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठं यश प्राप्त झालं। कोट्यवधी हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्व विभागाकडून 23 आणि 24 जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयानं कनिष्ठ स्तर तात्काळ स्थगिती दिली आहे। वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयानं पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे। वारकरी संप्रदाय, बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुरुषोत्तम लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता। या प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीनं अधिवक्ता सुधीर रानडे यांनी भक्कम युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली। न्यायालयात मांडण्यात आलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात दैवत्व असतं। काकड आरतीपासून ते नैवेद्यापर्यंत सर्व कृती याच भावनेतून केल्या जातात। मंदिर समिती केवळ दगडाची मूर्ती समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा वापर करत आहे, ज्यामुळं मूर्तीचं देवत्व नष्ट होऊ शकतं। आतापर्यंत 4 वेळा रासायनिक लेपन करूनही त्याचा फोलपणा सिद्ध झाला आहे। कृत्रिम रसायनांमुळं पाषाणाचं नैसर्गिक श्वसन रोखलं जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका आहे। महाकालेश्वर मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचा न्यायालयात संदर्भ देण्यात आला। यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत। करवीर पीठाच्या जगद्गुरू शंकराचार्यांनी या रासायनिक लेपनाला स्पष्ट विरोध करणारं पत्र दिलं असून न्यायालयानं त्याचीही नोंद घेतली। या निर्णयावर समाधान व्यक्त करताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ते म्हणाले की तब्बल 28 युगे विटेवर सुखरूप उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणी मातेचे पाय का खराब झाले, याचं कोणतंही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्व विभागाला देता आलेलं नाही। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत केवळ मतं नोंदवली गेली, मात्र कोणती रसायनं वापरणार आणि संवर्धन कसं करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनानं दिली नाही। अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्यानं भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला। मूर्ती संवर्धनासाठी आयुर्वेदिक वज्रलेप हा अधिक सुरक्षित आणि परंपरेला अनुसरून असल्याचं आम्ही न्यायालयात सप्रमाण मांडलं आहे। या पुढील काळात तरी मंदिर समिती, वारकरी, धर्माचार्य, संत महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल अशी आम्हाला आशा आहे, असं ते म्हणाले। वास्तविक पाहता पुरातत्व खात्याने 1988, 2003, 2012, 2020ला याच प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया केलेली होती। इपॉक्सी असेल किंवा सिलिकॉन जे स्टोन पावडर कोटिंग असते याच्या माध्यमातून यामुळे मूर्तीला हानी पोचते, धोका पोचतो असा वारंवार आपण मंदिर महासंघ, वारकरी संघटनांनी सांगितलेलं होतं। नुकतीच झालेल्या बैठकीत सुद्धा सर्वांनी याला आक्षेप नोंदवलेले होते, परंतु मंदिर समिती आणि पुरातत्व खात्याचा मनमानी कारभार असल्यामुळे आम्हाला न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयाने हा निर्णय दिला, त्याचं आम्ही स्वागत करतो। आणि अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी देवतेला रासायनिक लेपन प्रक्रिया, वज्रलेपन प्रक्रिया होऊ नये। त्या ठिकाणी जर करायचीच असेल तर भवितव्यामध्ये नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पद्धतीने करावी, ही मागणी या ठिकाणी आहे। त्याचबरोबर शंकराचार्यांनी सुद्धा करवीर पीठाच्या या संदर्भात रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये असं पत्र मंदिर समितीला पाठवलेलं होतं। या सर्व गोष्टींमुळे आज हा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे। न्यायालयात सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। हिंदू धर्माप्रमाणे मूर्तीमध्ये प्राण असतात आणि मूर्तीमध्ये आपण सगळं आरोपित करतो की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष भगवान आहे असं म्हणून आपण काकड्यापासून शेजारजीपर्यंत नैवेद्य देवाला दाखवतो आणि अशा देवाला केमिकल लावणं हे योग्य नाही अशी भूमिका होती। आणि मंदिर समिती ऐकत नसल्यामुळं दिवाणी कोर्टामध्ये मंदिर महासंघाच्या वतीनं गणेश लंके आणि बाळासाहेब डिंगरे
त्यांनी इंजंक्शन सूट म्हणजे ताकदीचा दावा दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये तुर्तातुर्त ताकीद अर्ज होता, त्याची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये वादींच्या वतीनं नामदार सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला होता भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मूर्तीला किंवा शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचं केमिकल लावू नये. तर तो जो होता तो आणि इतर काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की मूर्तीला अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाला तर त्यातलं देवत्व नष्ट होतं आणि त्याच्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोचती. ही गोष्ट कोर्टानं गृहीत धरली आणि जिवाणी न्यायालय कनिष्ठ पंढरपूर श्रीमती सोनाली राऊत यांनी आज इंजंक्शन ऑर्डर पास केली. म्हणजे पुढील हुकूम होईपर्यंत मंदिर समितीनं कोणत्याही तऱ्हेचा केमिकल लेप या मूर्तीवर करायचं नाही असा आदेश दिलेला आहे.